मार्च महिन्यात दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये भाजप खासदार पाहणी करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली। औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी दानवे यांनी केली। 9 मार्चपासून एक तालुका एक आमदार याप्रमाणे भाजपचे आमदार आणि खासदार पाहणी करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले। दुष्काळामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी उपाय शोधणे आणि प्रत्येक जिल्ह्यात सरकारी यंत्रणा प्रभावीपणे राबवणं या अनुषंगाने भाजप आमदार खासदार काम करतील असे दानवे यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टीने सुद्धा आपले 122 आमदार 23 खासदार यांचा दुष्काळग्रस्त 21 जिल्ह्यामध्ये दौरा आखलेला आहे। हे आमदार खासदार जातील त्या ठिकाणच्या प्रशासनाला सूचना देतील आणि दुष्काळाला कसं हाताळायचं अशा प्रकारचं मार्गदर्शन करून त्या ठिकाणची परिस्थिती हाताळणार आहे। ज्या ठिकाणी आपण उभे त्या ठिकाणी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार, आशिषजी शेलार सोयगाव, कपिल पाटील आमचे बदनापूर आणि पैठणला लोढा अशा प्रकारचे आम्ही पदाधिकारी नेमलेले आहेत आणि हे पदाधिकारी 21 जिल्ह्यामध्ये नेमलेले आहेत आणि पुढच्या काळात ते या सर्व ठिकाणी दौरा करून भारतीय जनता पार्टी सुद्धा दुष्काळ निवारणासाठी पुढे आलेली आहे हे चित्र निर्माण करून जनतेला दिलासा देईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।